मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर पहिले व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले मला दोन गोष्टी सांगायच्या ज्या मागच्या आपण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्या होत्या की एक ग्लोबल ट्रिगर पॉईंट आहे आपल्याकडे की वॉर चालू आहे इराण आणि अमेरिकेचे. सेकंड, आपला आर्थिक स्थिती देशाची ही थोडीशी गडबडते आहे, रुपया कमजोर होत आहे, तर त्याच्या रिगार्डिंग भारत सरकार पण काय उपाययोजना करत आहे तो पण आपल्यासाठी सेकंड ट्रिगर पॉईंट राहील. एक आपला स्वतःचा आहे, एक आपला इम्पोर्ट केलेला. आणि इम्पोर्टसाठी मी काय सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही क्रूडवर लक्ष द्या. क्रूड 100च्या खाली येतं, हे पॉझिटिव्ह आहे. 105च्या वर जातं, हे आपल्यासाठी निगेटिव्ह. आणि तुम्ही पाहिलं असेल त्याच्या रिगार्डिंग मार्केट आपल्याला गॅप अप गॅप डाऊन ओपन होताना दिसतंय. सेकंड, रुपया मजबूत होतोय तर आपल्याला त्यामध्ये चांगली रॅली पाहायला भेटेल. बँकिंग सेक्टर चांगलं करेल. तुम्ही फ्रायडेला पाहू शकले असतात रुपया भरपूर दिवसाचा लो मारल्यानंतर शुक्रवारी मजबूत होता. तर बँक निफ्टीने सगळ्यात चांगली रॅली केली म्हणजे HDFC, ICICI बँक, ॲक्सिस बँक जवळपास 32 पॉईंट वरती निघाला होता. ICICI पण छान होता. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँकांनी चांगला परफॉर्मन्स केला आहे. हे लक्षात ठेवायचं. हे दोन ट्रिगर आहे आणि यांना ट्रॅक करायचं, त्याच्यानुसार आपल्याला आपली स्ट्रॅटर्जी बनवायची आहे. आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतोय. मार्केट गॅप अप गॅप डाऊन दिसतंय, पण सर्वात मेन आपल्यासाठी कोणती रेंज असणार आहे तर या ठिकाणी वीकची ही रेंज आहे आपल्यासाठी. जोवर ह्या रेंजच्या बाहेर जात नाही मार्केट तोवर आपल्याला इथे कोणताही मोठी रॅली पाहायला मिळणार नाही, ती वरती असो वा खाली असो. हे का सांगतोय मी तुम्हाला, यासाठी आपल्याला आहे ना वन डेच्या चार्ट पॅटर्नवर जावं लागेल मित्रांनो. हे पहा, वन डेच्या चार्ट पॅटर्नवर आल्यावर आपल्याला काय दिसतंय, सेम लेवल आहे. ही इथे डबल टॉप बनला आहे आणि मार्केट आता खाली बॉटमला कंटिन्यू सपोर्ट घेतोय. तुम्ही कॅन्डल मोजू शकता. पूर्ण रेंज बाउंड मार्केट आहे. वरती गेलं की सेलिंग येते, खाली आलं की बाईंग येते. म्हणजे 23,200 ते 300 पासून मार्केट वरती चालला तर 24,500 ते 600 पासून मार्केट खाली येतं. तर ह्या रेंजमध्ये जोवर ही रेंज ब्रेक होणार नाही तोवर आपल्याला कोणतीही मोठी रॅली इथे पाहायला मिळणार नाही. आणि कोणत्या दोन गोष्टींवर लक्ष ठेवायला लावलंय, एक आपला रुपया आणि एक क्रूड ऑइल. याच्यामध्ये क्रूड ऑइल खाली जाणं अपेक्षित आहे, रुपया मजबूत होणं अपेक्षित आहे. या कधी गोष्टी एकसाथ होत आहेत, आपल्याला इथे वन साइडेड रॅली पाहायला मिळेल. आता हे तर झालं ब्रॉड व्ह्यू. आता इंट्राडेसाठी आपल्या लेवल काय असेल याच्याकडे आपल्याला 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जावं लागेल. सर्वात पहिले आता सपोर्ट काढू. फ्रायडेला जिथे सपोर्ट घेतला थोडा मार्केटने लास्ट टायमाला, तो एक आपल्यासाठी सपोर्ट आहे. त्यालाही कधी ब्रेक केलं तर या ठिकाणी सेकंड सपोर्ट आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर थर्ड सपोर्ट आपल्यासाठी हा आहे. आणि लास्ट सपोर्ट इंट्राडेमध्ये आपल्यासाठी हा आहे. रजिस्टन फ्रायडेला तिथून मार्केटने टर्न घेतला, ते आपल्यासाठी एक रजिस्टन आहे. पुढचं रजिस्टन काढण्यासाठी थोडं चार्टवर मागे जाऊयात. सेकंड रजिस्टन आपल्यासाठी हे आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर थर्ड रजिस्टन हे आहे. आणि यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर लास्ट रजिस्टन इंट्राडेसाठी, हे लक्षात ठेवायचं, इंट्राडेसाठी हे राहणार आहे. आता या लेवल मी तुम्हाला इथे दिलेले आहे. ह्या लेवल चार्टवर लावा. कशा प्रकारे परफॉर्मन्स करता हे स्वतः तुम्ही चेकआउट करा. आणि याच्यावरती किंवा खाली मार्केट गेलं तर टेलिग्राम चॅनलला मी नवीन लेवल अपडेट करेल. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.